पांडवांचं पारडं जसं जसं जड होत गेलं तसं तसं धृतराष्ट्राला आपल्या मुलांच्या भवितव्याची चिंता सतत सतावू लागली. त्यामुळे त्याने दुर्योधनाला त्याच्या कटकारस्थानात कधीच अटकाव केला नाही. सततच्या अपयशानं हैराण झालेल्या दुर्योधनाच्या चांडाळ चौकडीने पांडवांचा सोक्षमोक्ष लावायचाच असा निर्धार केला. त्यांना विदुराचं सहाय्य मिळू नये म्हणून राजधानीपासून दूर पाठवावं आणि तिथंच त्यांचा घात करावा असा कट केला. त्याने पुरोचन या बांधकामात कुशल असलेल्या मंत्र्याला बोलावून घेतलं. त्याला वारणावत नगरीमध्ये अभेद्य कोटाच्या आत केवळ एकच प्रवेशद्वार असणारा, दिसायला अतिशय भव्य, आकर्षक आणि सर्व सुखसोयींनी युक्त असा वाडा बांधायला सांगितलं. मात्र तो वाडा ज्वालाग्राही लाख, राळ, कापूर इत्यादी वस्तूपासूनच आणि त्यातलं सर्व सामान आणि सजावट सोन्याचा मुलामा दिलेल्या लाखेपासूनच तयार करावा अशी सक्त सूचना दिली. शेवटी तो म्हणाला, आजच तू निघ, पांडवांना सर्व सुविधा पुरव, त्यांचा विश्वास संपादन कर आणि संधी साधून त्यांच्यासह सारा वाडा भस्मसात कर. एक दिवस धृतराष्ट्राने युधिष्ठिराला राजाचा प्रतिनिधी म्हणून वारणावताच्या शिव उत्सवाला जायला सांगितलं. कुंतीसह पांडवांनी वारणावताकडे प्रयाण केलं. त्यांना निरोप द्यायला विदुर दूर दूरपर्यंत गेला. विदुराने तिथल्या वाड्याची सविस्तर माहिती दिली आणि सदैव सावध राहण्याची सूचनाही केली. एकदा सायंकाळी ते कुंतीसह वाड्याच्या बागेत गप्पा करत बसले असताना एक पारधी युधिष्ठिराकडे आला आणि म्हणाला, मला महात्मा विदुरांनी पाठवलेलं आहे. आपल्याला यापूर्वी वाड्याची सांगितलेली सगळी माहिती खरी आहे. उत्सवाच्या समाप्तीनंतर वद्य त्रयोदशीला पुरोचन घात करणार आहे. मी भुयार खणण्याचा तज्ज्ञ आहे. मी जंगलाच्या दिशेने भुयार खणीत महालात अंतपुरातील चौकात आणीन. आपण सावध राहा. वेळ येईल तेव्हा गंगेच्या काठावर तुमच्यासाठी नौका सज्ज असेल. ठीक आहे. तो पारधी निघून जाताच सर्वांनी एकत्र बसून ठरवलं, बंधू, पुरोचनाने ठरवलेल्या दिवसाच्या आधीच त्याच्यासह आपण वाडा पेटवून देऊ आणि भुयारातून निघून जाऊ. सांगितल्याप्रमाणे विदुराच्या माणसाने भुयार खणून तयार केलं. त्याचं वाड्यातलं दार जमिनी सपाट ठेवून कोणाच्याही लक्षात येणार नाही असंही केलं. उत्सव संपला. द्वादशीला कुंतीने प्रचंड मोठं अन्नदानाचं सत्र केलं. हजारो माणसं जेवली. योगायोगाने एक शबर स्त्री आपल्या 5 सशक्त मुलांसह सायंकाळी जेवायला आली. त्या 6 जणांनी इतकी मदिरा प्राशन केली की त्यांना जागेवरून उठताच येईना. त्यांना वाड्याच्या आतल्या कक्षांमध्ये झोपवण्यात आलं. पुरोचनाला सुद्धा मदिरेचा भरपूर आग्रह करून बेशुद्ध करून टाकलं. रात्रीचा दुसरा प्रहर उलटला. सर्वत्र शांत झालं. पुरोचन त्याच्या कक्षात घोरत पडला होता. भुयाराचं दार उघडून भीमाशिवाय सगळे पांडव कुंतीला घेऊन अरण्याच्या दिशेने निघाले. ते सारे भुयाराच्या दुसऱ्या टोकाला पोहोचले असावेत अशा अंदाजाने भीमाने प्रथम पुरोचनाच्या कक्षाला 4ही बाजूनी आग लावली. नंतर वाड्याला सर्व बाजूने आग लावली. ज्वालाग्राही पदार्थांनी बनलेला तो वाडा धडधडून पेटला. वाडा नीट पेटताच भीम सुद्धा भुयारात उतरून पळत सुटला. त्याने लवकरच आपल्या भावांना गाठलं. कुंतीला उचलून त्याने खांद्यावर घेतलं. सगळेजण आधीच ठरवलेल्या वाटांनी गंगा नदीच्या दिशेने पळत सुटले. विशिष्ट स्थानाजवळ पोहोचताच कुंतीसह पांडव पाणी कापणाऱ्या शिडाच्या मजबूत नावेत बसले. नौकेत बसताच शिडे उभारून नाव हाकारली. प्रवाहाच्या वेगाचा आणि वाऱ्याचा उपयोग करून दूरचा पल्ला गाठण्याच्या दृष्टीने रात्रभर वेगाने प्रवास करून सूर्योदयाच्या सुमारास खूप दूरच्या प्रदेशात ते पोहोचले. नावेतून उतरून पांडव झपाट्याने अरण्यात चालू लागले. इकडे धडाडून पेटलेल्या वाड्याने वारणावत वासियांची झोप उडवली. आग विझवण्यासाठी सारं नगर लोटलं. मात्र आग एवढी भयंकर भडकली होती की कोणाला जवळ जाणं शक्यच नव्हतं. आगीचा जोर कमी होताच भुयार खणणारा विदुराचा माणूस निवडक सोबत्यांसह जळत्या वाड्यात घुसला.
आग विसवता विसवताच चपळाईनं त्याने प्रथम भुयार बुजवून टाकलं. आग विझली. उरले फक्त जळके अवशेष आणि 7 जळून भस्म झालेले मानवी देह, एक पुरोचनाचा आणि बाकीचे. सर्वांना वाटले कुंती आणि पांडव आगीत जळून भस्म झाले. शोकाकुल लोकांनी हे दुर्योधनाचंच कारस्थान आहे असा उघड आरोप केला. हस्तिनापूर तर शोकसागरात बुडाले. पांडवांच्या स्वर्ग प्राप्तीसाठी सर्व धार्मिक विधी यथासांग पार पडले. फार मोठा दानधर्म केला. मात्र वस्तुस्थिती माहीत असणाऱ्या विदुराने कोणतीही शंका येणार नाही अशा बेताने सर्व कार्यात सहभाग घेतला.